नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हराशीद्वारे जाणून घेऊया गुळाचा बाजारभाव। त्यासाठी आपण आलो आहोत जालना बाजार समिती या ठिकाणी। लातूर जिल्ह्यातील गुळ येल आहे। दुकानावर जे भवानी टेरस गोविंद सराटे यांच्या आडत दुकानावर हा माल येल आहे। पुढे आपण हराशीद्वारे जाणून घेऊया गुळाचा बाजारभाव। या ठिकाणी हे जो गुळ आहे बघत आहे, याची बीट चालू आहे। 49 भेळ आहे। लातूरचा गुळ आहे हा। 4052 किशोर शेतकरी वेल बाजूला, 53 ज्यांच्या गळ्यात रुमाल आहे ते शेतकऱ्याचा माल आहे हा। 53 61 62 62 65 68 ये 65 इधर 68 4000 68 68 4068 4068 170 170 हा 4070 हा भाईजे हा भाऊसेठ हा बोलना किसको भाई संदीप 4070 170 170 170 तीन बार या ठिकाणी ह्या जे 49 भेळ 4069 49 भेली बर बर 83 84 85 86 88 90 90 एक 90 दो हाँ 90 हाँ 90 होगा भाजी 3700 हाँ करूँगा 3700 हाँ 90 एक 90 दो दो पावशेर घ्या ना हाँ पावशेर दो दो हाँ दो या के बी 3690 लिख रहे भाई जरा अच्छा हाँ चलिए खा के 26 सरसगट चल रहा सरसगट चल रहा 26 आपल्याला लेनराजा बोललो की भाई ये बेलायची आहे हाँ गोयाल अपना ना रहा तो कारीगर नो नहीं तो नहीं नाही काय नाही बोललो काय 4526 भाई ये बात नहीं पड़ी हाँ बाबू भाई जसं बात करणार काय बोल सको 27 27 28 सामने आ रहा है, माली आ रहा है 28 तिला समज गेले रेक्षा 30 31 3931 बहुत मीठा गुड़ है बाबू सेठ 3931 होगा 35 36 37 38 38 38 39 40 41 42 43 44 44 क्या 44 4544 बहुत बढ़िया माल है बाबू सेठ 4544 ये माल देखो बहुत बढ़िया है 4544 आती है 44 बाबू सेठ 44 बाबू सेठ 53 दो यार वो छोटे भाई हाँ 53 हाँ ले सकते हैं सकी भाव चलो ये भी ले सकते हैं हाँ नहीं ये भी अच्छा है 53 ये 2 लिख लो बोलो 153 96 भेलिए 196 भेळाची बीट चालू आहे। 25 25 4025 25 25 बहुत शान है 25 या ठिकाणी लोकल गुळ म्हणजे 26 शेतकऱ्याचा गुळ आहे हा, कारखानदारीचा गुळ नाही, लातूरचा गुळ आहे। 40 पुढे आपण शेतकऱ्याकडून बी जाणून घेऊया गुळाविषयी अधिक माहिती। 50 4050 चालू आहे। 50 बहुत बढ़िया है माल 50 52 52 52 60 61 65 66 बाबू के 70 करो आप 70 70 4070
70 70 70 70 70 4070 70 ये क्या खोटा था क्या फिर ये? 70 70 70 70 70 70 70 माल बहुत बढ़िया है किशोर सेठ 70 जो क्या हाँ बोलना है किसको भाई आज कोई 4070 3 बार बाबू सेठ SKT 196 भाव गोभ्याले होत्या याला 4070 बाजार भाव लागलाय 4070 जालना बाजार समिती 4 घ्या घ्या 4000 हा गोविंद भाई आओ 4000 4000 हा 4000 सगळ्याचे घ्या मग सगळे 4000 हो ना, हो ना. मुलाखत घेऊन नंतर 4000 बहुत मिनट हा 4000 4000 लातूरचा गुळ आहे हा 4000 शेतकऱ्याचा गुळ आहे 4000 हा नहीं हाँ बोलना है एक करो दोनों के एक या ठिकाणी आपण येईल आहे जालना बाजार समिती या ठिकाणी आपण गुळ मार्केटमध्ये येईल होतो आज आपण येईल आहे जय भवानी ट्रेडर्स दुकान नंबर 19 या ठिकाणी आपण सुरुवातीला हराशीद्वारे जाणून घेतला गुळाचा बाजारभाव गोविंद सराटे संचालक या ठिकाणी आपण जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून लातूरचे त्यांच्याकडून आपण संपूर्ण गुळाची प्रक्रिया कशी चालती व त्यांना एकरी काय खर्च येतो उत्पन्न किती येतं व ते समाधानी आहे का आज त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा गोपाळ काशीराम आंबुलगे राहणार राहणार इस्मॉलवाडी तालुका तालुका देवणी जिल्हा जिल्हा लातूर जिल्हा लातूर बरं ही आपण गुळ शेती जी करतात तर किती सालापासून तुम्ही गुळ शेती करतात 10 वर्षापासून शेती करतो गुळ शेती बरं बरं तर एकरी साधारण आपला किती खर्च येतो गुळ शेतीसाठी ऊसाला कधी साधारण एक 25,000 येतो नाही एकदम बियाणं आपण पहिल्याच वर्षी समजा मी शेतकरी आहे पहिल्याच वर्षी मला शेती करायची ऊसाची तर बियाणाचा खर्च किती सगळा आपला भेसळ डोस झालं त्याच्यामध्ये त्याचं समजा खत व्यवस्थापन औषधी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन एकदम मार्केटला आणेपर्यंत किती खर्च येतो गुऱ्हाळासाठी किती खर्च येतो ते सांगा आधी. हां गुरासाठी 3500 रुपये एका अन्नाला खर्च येतो या क्या आपणाला गुळ किती निघतो 28 डाग निघतो एका अन्नाला 28 डाग म्हणजे 3.5 क्विंटल 3 क्विंटल गुळ निघतो जवळ सरासरी 3 क्विंटल 3 क्विंटल गुळ निघतो हा. 3 क्विंटलला सरासरी आपला 3.5 खर्च येतो गाळणीचा बर 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 तर एका एकर मध्ये किती आधार निघते आपले 25 एका एकर मध्ये 25 अन्ना निघतात 25 आधार ते 30 बर 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 तर मग आज जालना बाजार समितीला तुमचा स्वतःचा गुळ किती आणला तुम्ही 913 डाग आणले होते 913 बर बर 196 बाबाचे बाबाचे बी होते बाबाचे किती होते 196 हा. बर 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 तर साधारण आज तुम्हाला काय तुझ्या काय दर मिळाला 4070 4070 4070 भाव लागलाय आणि कमी मध्ये सर 3600 रुपये समजा 36 36.5 बर 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 हा जो गुळ आहे तुम्ही स्वतः भट्टी आहे कारखानदारीचं गुळ नाही शेतकऱ्याचं गुळ आहे तर गुळ शेती कशी वाटते तुम्हाला पुरती का नाही नाही चांगली वाटली या भावामध्ये चांगली भाव. या भावामध्ये चांगली बर बर का तुम्ही कधी याला बी कारखानदारीला बी गुळ घातला होता साखरासाठी घातला होता पण मग ते कसं वाटतं तुम्हाला आता कारखान्याला न्यायला आमच्या हिशोबाला 50,000चा फरक पडला नाही गाडीला आणि कारखान्याला बर 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 म्हणजे आपले 50,000चा नफा आहे समजा गुळ जर आपण तयार केला तर किती एकर मध्ये होते 50,000 नफा मला वाटतं 1.5 एकर मध्ये होला नाही बघा आता माझ्या हिशोबाला 50 एकर मध्ये 50,000 रुपये त्यांना गुळ बनविल्यामुळं फॅक्टरीपेक्षा जास्त यायला लागले असं बर बर 50 ते 60,000 त्यांना सरासरी जास्त येते 1.5 एकर मध्ये म्हणून गुळ बनवितात ते बर 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 त्यांचे एक चालतं या ठिकाणी जे दादा आहे तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता जाता अशीच करावी शेती केल्यामुळे गुळामध्ये उत्पन्न होते बर 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 गुळ शेती कशी का प्रकारे केली पाहिजे जेणेकरून सोपी जाईल शेतकरी बांधवांना गट शेती केली पाहिजे का कशी केली पाहिजे तर गाळणीसाठी गट शेती केलेली चांगली बर 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 थोडं खर्च वाचतोय ह्याच्यातला हा गट शेती केली तर आपण एकमेकाला सहकार्य करतो तर आपला खर्च वाचतो बर बर चालते हे जे लातूरचे शेतकरी होते ते आज जालना बाजार समितीला आलते त्यांनी आज आणला होता गुळ जय भवानी टेरस दुकान नंबर 19 त्यांचे संचालक आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया गुळाची तर सध्या आवक कशी आहे जालना बाजार समितीला गुळाची
जालना बाजार समितीमध्ये गुळाची आवक दररोज येत नाही, परंतु 1000-1200 भेली दररोज येते. आज महाशिवरात्री असल्यामुळं हा आज लातूर भागातील जवळपास बाजारामध्ये 2-2.5 हजार डाग आलेले आहेत. बर बर आणि लोकल गुळ कारखान्याचे गुळ युनिटचे बी जवळपास 400-500 डाग आलेले आहेत. हा हा टोटल आज अंदाजे 3,000 भेलीची आवक आहे. बर बर आणि त्यामध्ये 2200-2400 भेली लातूर जिल्ह्यातलीच आहे. बर 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 आणि गुळ जे आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतोय. बर बर आज इथं माझ्याकडे जवळपास 4,070-75 रुपये वरती गुळ विकलाय. बर 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 आणि कमीत कमी बी हलक्यामध्ये बी 3600च्या कमी विकत नाही लाल माल. हा हा आणि शेतकरी पण आज दररोजच तसे समाधानी असतात. जालना बाजारपेठेमध्ये हा हा गुळाला चांगला भाव शेतकऱ्याला मिळतो. बर बर आणि कामकाज या ठिकाणी जालन्याच्या बाजारपेठेत चांगलं होतं. इथले व्यापारी आडते आम्ही सर्व लोक त्यांना एक चांगली सर्व्हिस या ठिकाणी देतो. आणि म्हणून ते जवळपास 300-350 किलोमीटरहून लातूर जिल्ह्यातून इथं गुळ विक्रीसाठी शेतकरी आणतात. स्वतः आपल्या ऊसाचा गुऱ्हाळ तयार करून गुऱ्हाळातून गूळ गाळून ते गूळ चांगल्या पद्धतीचा तयार करून या जालना मार्केटला घेऊन येतात. बरं, आज जो गुळ आहे आपल्या मार्केटमध्ये येईल त्याचे कमीत कमी दर काय आणि जास्तीत जास्त दर काय? जो कारखानदारीचा गुळ आहे तो काय विकतो आणि जो आपल्या शेतकऱ्याचा गुळ आहे तो काय विकतो? कारखानदारीचा गूळ म्हणजे गूळ युनिटचा गूळ, हा त्याची बनावट कच्ची असते. हा. गरमीमध्ये तो पगळतो. हा त्याचे खाण्यासाठी तो उपयुक्त राहत नाही. आणि त्याच्यामुळं त्याचा जो भाव आहे तो 3,000 रुपयापासून 3200-3250च्या वर विकत नाही. बर आणि हा गावरान गूळ जो आहे शेतकऱ्यांनी बनवलेला माल, हा हे सुपर गुळ. हा शेतकऱ्याचा जो माल आहे लातूर जिल्ह्यातला शिंगल कढाईचा, हा 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 गावरान गूळ एकदम शरीरासाठीही उपयुक्त असतो, खाण्यासाठी, चहासाठी. हा. आणि आयुर्वेदिक पद्धतीनं चांगलं बिना केमिकलचं लोक बनवतात बर बर लातूर जिल्ह्यातला. हा हा आणि त्याचा भाव चांगला गुळाचा भाव 4100-4150 पर्यंत तसा विकतो. हा माल नंबर 1 जर आला हा तर 4100-4150 विकतो. बर आज नंबर 1 माल नसून सुद्धा 4,070 पर्यंत गुळ विकला. बर बर आणि कमीत कमी 3600 रुपये पर्यंत विकतोय. बर 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 हो हो चालतं. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. या ठिकाणी जे संचालक आहे गोविंद सराटे, जे भवानी ट्रेडर्सचे संचालक, त्यांनी आपला थोडक्यात गुळाविषयी खूप छानपैकी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, थँक्यू जय किसान. थँक्यू.